सकाळी उठले की अंगण झाडा, घर सारवा, पाणी भरा, भांडे घासा, मग स्वयंपाक करा. आणि ते काय का महाराणी पायापासून आहे झोपून. हा 8 वाजून राहिले आणि कुठाचा पत्ता नाही. आणि काही म्हणावं तर फुकते. मग एक दिवस काम करते आणि 10 दिवस काय का झोपून राहते. हे दुखत आहे, पाय दुखत आहे, कंबर दुखत आहे. झाला तर हेच घरानं चालू राहायचं इथून. ते थोडं बी समजत नाही बाई. हा आता एकटी बाई कुठपर्यंत करा, उठल्यापासून काही कामं सरत नाही. होय चिंटूचे बाबा, इकडे या तुम्ही. काहून काय झालं? काहून आवाज मारली? हो सकाळपासून कामं करत आहो, सरत नाही. उठवाने दिले महाराणीले, रज जातीले उठवाना. आवाज मारा तुमच्या भावाले. बरं थांब, मी आवाज मारतो. विजया, विजया कांदे रे. अबे विजया, वहिनी काय सकाळपासून कामं करत आहे उठून. तर लवकर उठून टाकायचं त्या बायकोले. अरे तब्येत बरोबर नाही ना यार तिची. काल काय दवाखाना करून आणलो. म्हणलं जाऊ दे आता, आज आराम करू दे बा म्हणलं. हो तिची कंबरी दुखते, ती गांड दुखते, सर्व दुखते तिले. काम करायला भुक्का आली ते नाही सांगत. आणि तब्येत खराब आहे म्हणून नाटक करत बसते ना. लाज नाही वाटत तिले? माझी जीव खाऊन राहिली. अहो जाऊ दे आता, का बोंबलत आहे. आरामानं कर ना, तुला का टेन्शन आहे म्हणून. कर आरामानं तू. हो मला तर करावंच लागेल ना. पहिले केलो, आत्ताही करत आणि समोरही करावं लागते. त्या महाराणी झोपू द्या. काय केलं होतं आमच्यासाठी? हा काहीच नाही केलो का? विचार बरं. हो बापूजी सांगा ना तुम्ही. काहीच नाही केलं म्हणते मी. केलं तर काय उपकार केले का तू? हा पुरा कमाई केली ते हातात आणून ठेवत होता मानवरा. हो बरोबर आहे ना. मग पुरा कमाई केलेले पैसे तुमच्या हातात आणून ठेवत होता ना. अरे वा रे वा. हा बायकोही बोलत आता तू बी बोलायला लागला. हो बापूजी गेले का दिवस मी केलेले. साला जिंदगीभर काम करत हो मी याच्यासाठी. काही अर्थ नाही बरं एवढं काम करून. अहो बायको आल्यावर सगळेच बदलते. जमानाच तर खराब आहे आत्ताचा. हा इमानदारीचा दुनिया राहिला का आता? एवढे दिवस बोलले का बापूजी? बाबर आता कधी पटर पटर बोलून राहिले. कोण काय बदलते? हा आता तुम्ही बोलून राहिले तर तिला उत्तर देऊन राहिले मी. पहिले काका पुरे कमाईचे तुमच्या हातात पैसे देवत तर बरोबर होते. आता पैसे याच्या हातात नाही चालले ना, म्हणून याची गळत आहे. आता बदलले म्हणून म्हणत आहे. हे जाऊ देवा आता. चाल चाल बरं रूम मध्ये चाल, तू आराम कर चाल. हे थांबा हो तुम्ही. मी काम जाऊ. तू आली तर झगडा करायला हो. काम होऊन जाशील ना तू. हा कुठे गेलो तर दुख ना, कंबर दुखत आहे म्हणे. नाटके भोकाचे. हा आम्हाला शिकवायला नाही. आम्ही का कानानं भाकरी खातो का? आम्हाला बुद्धी नाही का? आम्हाला समजत नाही का? हो नाटक करत आहो. मला कामच करायचं नाही ना. हा काय करते तू? त्या मनात काय सांग. करत नाही मी काम. त्याचे जे काय होते करून घे. हो थांबा जरा असं. आता झगडे बंद करा बरं. हा संध्याकाळी आहे ना आपण हिस्से पाडून घेऊ आता. उद्या बसून आहे ना ज्याचं येणं करून खायचं आता. हे बंद करा ते नाटकं. हो जमते ना. मग आम्ही बी तयार आहो ना. आम्हाला बी अलगच करून खायचं आहे ना. मी आता जातो. ते किसन मामाला घेऊन येतो संध्याकाळी. हा आणि तुम्ही काय ते तयारीत राहा बरं. सर्व भांडे घेऊन बाहेर काढून ठेवा, वाटून घेऊ आपण पुरे. घेऊन या बरं भांडे आणा आणि कपडे घेऊन या. जे काही सामान आहे तुमचं ते पुरं घेऊन या. तुम्हाला वाटणी करून देतो. ए बाय हे घे 2 प्लेट तुले आणि हे 2 प्लेट तुले. हे घे 4 गिलास आहे, 1 गडवा हे तुम्हाला. हे 4 गिलास आणि 1 गडवा हे तुम्हाला होते. ह्याचा कसं करू राजा? कढाई आहे आणि कुकर आहे. बरं एक काम करा, एक कुकर तुम्ही ठेवा, एक कढाई तुम्ही ठेवून घ्या. हो काका कसे हिस्से करून राहिले तुम्ही? हा कढाई 300चा आहे, ते कुकर का 1500चा आहे. हा ते बरोबर करा ना. का बरोबरच आहे ते. ते कुकर आम्हीच घेतलेला होय. आता हिस्से करत आहे म्हणून याच्यात टाकण्यात आला, नाही तर आम्हीच घेतलेलो आहे आमच्या पैशानं. हो काका बरोबर करा बरं हिस्से. हा तिकडे मोठे मोठे आयटम घेता आणि इकडे लहान लहान घेऊन राहिले तुम्ही. अरे भाई थांबा ना, गडबड काम करून राहिले. करतो मी बरोबर. हां आता एक एक आयटम असल्यावर बरोबर करायला लागते ॲडजस्ट. आता तुम्ही आहे ना कूलर ठेवून घ्या आणि तुम्ही काका फॅन घेऊन घ्या. फॅन काऊन आम्हाला? हा आम्हाला कूलर द्या ना. ते कमवून आली का घरून? नाही नाही हो, तू कमाई करून आणली. आमचं काहीच नाही अधिकार याच्यावर. हा पुरा मात नवऱ्याचे पैसे घेतले हो पुरे सामान. लोकारी भोकाचे. हा पुरा बरबाद करून टाकली माझ्या नवऱ्याने. हे बाई तुला पहिलेच का सांगू मी? मधात बोलू नका म्हणलं ना. थांब ना तू. हा गडबड काम करते. हो द्या आता हिस्से. हो काका करा तुम्ही हिस्से करा. देऊन द्या त्याला जे लागेल ते देऊन द्या. पण आता हे इथून आमच्या घराचे सनीच नको आमच्या डोळ्यासमोर. तूच तर एक नंबरची पणत आहे. हा माझ्या सनी म्हणते तू.
हो बाया हो, आता हिस्सा करू करावं देऊ. किसन मामा अरे चालू दे आपला, चालू दे, हिस्से करून टाका. याचं काही सरणार न होय, हे असंच राहणार होय. हां आता बरं ठीक आहे. आता कपड्याचं जे ते केलीच आहे ना आता. हां कपड्याचं काहीच नाही तेवढं. आता मधून तुम्ही बोतल्या काय आहे ते पांघराचे हातराचे ते घेऊन या. बस त्याचं झालं. आता राहिलं जाग्याचं. हे बाय, इकडले 2 रूम आहे ना विजय तू घेऊन घे, आणि इकडले 2 रूम रव्या तू ठेवून घे रे. हे बाय आता बरोबर वाटून गेलो मी. हां आता तुम्ही झगडे फिगडे काय करू नका बरं. आता बडे आहे ना, तुम्ही शांततेने राहा बरं. हां विजय आता निघतो रे मग मी घराकडे. हां